तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता माझी दुसरी तिसरी वेळ आहे व्हिडिओ शूट करायची। काय झालं, आधी व्हिडिओ शूट करायला घेतला मी, बॅक कॅमेराने शूट करते, तर चुकून माझ्याकडून फ्रंट कॅमेरा सुरू राहिला। तर त्यावेळेस काय झालं नाही, नंतर मी एक दोन वेळा शूट करायला घेतला तर असं म्हणजे अँगल नीट आला नाही, आणि दुसऱ्या वेळेस काय झालं, मोबाईलचं स्टोरेज फुल झालं। मग नंतर आता माझी चौथी वेळ आहे व्हिडिओ शूट करायची। म्हणजे आता मला एवढं वैताग आल्यासारखं झालं ना, मला आता ही शेवटची म्हणजे लास्ट टाईम शूट करणार आहे। कारण कसं होतं, शरीव घरी नसेल ना तर मगच शूट करता येतं, नाही तर शरीव अजिबात शूट करू देत नाही, त्याची मध्ये 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 बडबड करत राहते, त्यामुळं ते बोलताच येत नाही कॅमेऱ्यासमोर। मग फक्त व्हिडिओ काढावा लागतो आणि व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो। तर आज संडे आहे आणि आता सकाळचे 10 सव्वा 10 झालेले आहेत आणि आमच्या घरी छान असा नॉनव्हेजचा बेत होणार आहे आज। तर कसं करते ते तर तुम्हाला पुढे दाखवतेच। माझी भाकरी वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि शरीवला छान असा अळणी रस्सा करणार आहे। शेंगदाणे ते भाजून ठेवलेले आहेत, कारण मला शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे आहेत आणि बाकी सगळं काम राहिलेलं आहे माझं। कपड्यांच्या घड्या घालणं, झाडू पोछा तर झालेला आहे सकाळी, पण कपडे मशीनला लावायचे आहेत। तर ते येईपर्यंत म्हटलं थोडं व्हिडिओ शूट करून घ्यावं, म्हणजे कसं नंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवता येईल। तर मी लाडू कसे करते ते पण तुम्हाला पुढे दाखवतेच, म्हणजे मस्तपैकी काजू बदाम टाकून करणार आहे। म्हणजे मुलांना ना टिफिनमध्ये दिलं ना दररोज एक तरी म्हणजे बरं पडतं, की तेवढं तर खाते ते, नाहीतर घरी आल्यावर त्यांचे नुसते नखरे सुरू आहेत। तसं शरीरचं मला एवढं काही टेन्शन नाही, कारण ती छान टिफिन वगैरे खाऊन येते सगळं, त्यामुळे एवढा काही लोड येत नाही मला तिचा। तर आता ना मी मटण वगैरे म्हणजे कसं बनवते काय ते तर तुम्हाला पुढे दाखवतेच। माझे व्हिडिओ आवडत असतील तर ना नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर इथे ना मी लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि अद्रक ह्याची ना पेस्ट करून घेतले आहे। आणि इथे शरीचे पप्पा ना मटण स्वच्छ असं धुवून घेत होते, कारण काय काय त्यात घाण बसलेली असते, त्यामुळे आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर त्याला हळद लावायची, कारण हळदीनं म्हणजे कोणते ॲलर्जी होणार नाही तुम्हाला। तर इथे ना नंतर मी मटण मसाला वापरते एव्हरेस्टचा, मला एव्हरेस्टचेच मसाले आवडतात सगळे। मटन मसाला टाकून घ्यायचा त्यात, आणि नंतर ना मग त्यात चिकन मसाला असेल तरी पण टाकू शकता, आणि गरम मसाला टाकायचा, आणि नंतर हे वाटण केलेलं आहे हे थोडंसं लावून घ्यायचं। आता ही ना माझी मम्मीची पद्धत आहे, सगळेजणांची पद्धत वेगवेगळी असते। काही काही जण फक्त हळद लावून ठेवतात, काही काही जण पूर्ण मॅरिनेट करून ठेवतात, म्हणजे फक्त भाजी करायची असेल तरी पण, आणि काही काही जण फक्त म्हणजे काहीच टाकत नाहीत, मीठ लावून ठेवतात आणि नंतर नॉर्मल असं कांदा टाकून शिजवून घेतात। ते सांगते मी, प्रत्येकाची पद्धत ना वेगवेगळी असते। तर इथं ना मी ते सगळं लावून ठेवलं होतं 10-15 मिनटं, पण शरीचे पप्पा नंतर मला म्हणले की दही पण टाक, तर ते पुढे तुम्हाला सांगतेच। पण इथे ना मी कुकरमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आलं, लसूण, खोबरे आणि अद्रकची पेस्ट केलेली होती ना ती टाकून घेतली। ती छानपैकी ना मिक्स करून हलवून घ्यायची, कारण ती छान अशी परतून घेतली ना तरच मग ते म्हणजे भाजीला छान चव येणार। आणि मग शरीचे पप्पा म्हणले की दही पण टाक म्हणून, त्यामुळे मी त्यात दही पण ॲड केलं 2 चमचे। आणि नंतर मी म्हणजे इथं वाटण शिजवत होते ना, तर त्यामध्ये पण मटण मसाला टाकून घेतला होता आणि तिळाचं कूट पण टाकून घेतलं होतं, तीळ बारीक करून टाकले होते, हळद टाकली होती, तर असं सगळं टाकून घेतलं होतं। नंतर मटण टाकलं, 5-10 मिनटं ना वाफेवरती शिजवून घेतलं, नंतर पाणी गरम करून टाकलं। पाणी गरम करूनच नॉनव्हेजला वापरायचं, त्यामुळे छान चव येते। तर ते शिजेपर्यंत ना इथं बघा आमची शरू मॅडम असं लॅपटॉपवर ना खेळत बसली होती, तर तिच्या गेम्स खेळणं असं सुट्टी दिवशी ना सुरू असतं, पण मोबाईल अजिबात बघत नाही, कधीतरी असं लॅपटॉपवर गेम खेळत बसते, मग तेवढं चालतंच। आणि नंतर तिचे अशी फरमाईश असतात काही काही की तिच्या हाताखाली खूप राबावं लागतं। तर मटण शिजून झालं होतं आणि मला ना आता सुक्कं आणि रस्सा असं दोन्ही वेगवेगळं करायचं होतं। तुम्ही बघू शकता एवढं छान मटण शिजलं होतं ना, आणि तरीसुद्धा ना खूप छान आली होती शिजल्यावरती पण। तर इथे ना मी सुक्कं बनवायला घेतलं होतं, आधी सुक्कं बनवून घ्यावं म्हणलं आणि मग रस्सा। तर कढई ठेवली होती, त्यात तेल टाकून ना कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा, त्याच्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं। आणि हे ना मी माझ्या मम्मीच्या रेसिपीने बनवते। तर त्याच्यानंतर ना जे आपण खोबरं आणि लसूणची पेस्ट केली होती ना ते मिक्स करून घ्यायची, त्यामध्ये मटण मसाला, काळं तिखट, गरम मसाला, आपल्याला जे आवडतील ना ते मसाले टाकायचे, काळा मसाला टाकायचा आणि सुकं टाकायचं, वरून कोथिंबीर टाकायची। खूप छान मटण होतं खरंच, म्हणजे मला तर ना ही रेसिपी खूप जास्त आवडते आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतं, म्हणजे शरूच्या पप्पाला तर खूप आवडली होती। आणि इकडे रस्सा पण ना सेम पद्धतीने तयार करून झाला होता। रस्स्याला ना मी कांदा भाजून त्याची पेस्ट करून टाकली होती, टोमॅटो टाकलं नव्हतं। तर आज छान असं मटण खाऊन शरीला दुपारी झोप लागली होती। शरीर दुपारी झोपली ना की एवढं शांत वाटतं ना मला, कारण ती असं रेग्युलर तर झोपत नाही, त्यामुळे सुट्टी दिवशी ना मी तिला झोपून घेते। आणि इथे आमचं नेलपेंट लावणं सुरू होतं।
मी नेलपेंट लावायला बसले की तिचं लगेच सुरू असतं, तू जसा कलर लावते ना सेम तसाच लाव. म्हणजे असं म्हणतात ना की मुलीनं आईची बघून कॉपी करते, तर तिचं ना सेम तसं सुरू असतं. म्हणजे तिनं मी जसं करेल ना, समजा मी लिपस्टिक लावली की तिला लिपस्टिक लावायची असते, पण तिला मी असं नीट समजावून सांगितलं ना की ती ऐकते. आणि नंतर तिला नेलपेंट लावून घेतल्यावरती ना मी पण माझ्या हाताला नेलपेंट लावून घेतली. कारण कधी कधी असं स्वतःला टाईम पण दिला पाहिजे. म्हणजे असं कामातून तर वेळ मिळत नाही, कारण नेलपेंट लावू आपण, स्वतःला छान असं तयार करू. त्यामुळे आता दुपारी कसं नॉनव्हेज झालं आणि रात्री काही स्वयंपाक नव्हता, त्यामुळे आता जरा रिलॅक्स होतं. मला नेलपेंट वगैरे लावून घेऊ आपण, तेवढं छान वाटतं स्वतःला पॅम्पर केल्यावरती. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मला ना शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते, तर त्याचीच तयारी इथं सुरू होती. आणि ह्या बघा, आमच्या शरू मॅडमला मी काम सांगितलं होतं की तू कपड्यांच्या घड्या घालून ठेव म्हणून, आणि ते एवढ्या छान घड्या घालून ठेवल्या ना तिनं. म्हणजे मला तर खूप छान वाटलं की तिनं पहिल्यांदा असं कुठलं तरी काम ऐकलं आणि एकदम छान पद्धतीने केलं होतं. त्यामुळे मला तर ना खूप भारी वाटत होतं. आणि तिला ना असं शाबास दिले ना काम केल्यावर, मग तर ते अजून असे उत्साहित असते की अजून काही करू, अजून काही करू. तर चला, तर तिला म्हटलं तू तेवढंच कर. आणि नंतर मी शेंगदाण्याचे लाडू करायला घेतले. तर काजू, बदाम, पिस्ता आणि भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर गूळ टाकला. तुम्हाला वेलची पण टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकत. तर एवढंच टाकून ना मी ते छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आणि आपले लाडू तयार आहेत. आणि ते लगेच हे करून घ्यायचे, बांधून घ्यायचे. फक्त एवढीच प्रोसेस आहे. काय होतं ना, मुलांना टिफिनमध्ये काहीतरी असं म्हणजे जेवणासोबत पोळी भाजीसोबत एक जरी लाडू दिला ना, तरी मग त्यांचे म्हणजे पोट भरतं, प्रोटीन मिळतं, कॅल्शियम मिळतं शेंगदाण्यामधून ते. त्यामुळे ते छान असतं. म्हणून मी ना तिला असं काहीतरी तयार करून ठेवत असते की जेणेकरून ना त्याचे पाय वगैरे दुखणार नाहीत. आता कसं मुलं जरा असं बाकीच्या पोळी भाजी खाण्यामध्ये पण कंटाळा करतात, त्यामुळे असं काहीतरी करून ठेवलं ना की तेवढं बरं असतं. आणि स्कूलमध्ये असल्यावर ना ते खातात, पण घरी एवढे नखरे करतात ना, पण स्कूलमध्ये ना खाऊन येते ते टिफिन. तर मी ना इथं 10-12 लाडू करून ठेवले होते. एका आठवड्याचा माझा प्रश्न मिटला होता. तिथं लाडू करून ठेवले होते. नंतर ना मी शर्वीचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. तर चला, हा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.